सुरेखा तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या प्रामाणिकपणासाठीही ओळखली जायची. तिचा स्वभाव साधा आणि सरळ होता. ती कोणाशी निरर्थक बोलण्यात वेळ वाया घालवत नसे. अशा शांत स्वभावाच्या सुरेखावर प्रणय गुपचूप प्रेम करत होता. तिच्या मदतीसाठी तो नेहमी तयार असे. कधी तिच्यासाठी पाणी आणणे, तर कधी तिच्या वह्या उचलून देणे. त्या लहानशा मदतीच्या बदल्यात जेव्हा ती हसून त्याचे आभार मानायची, तेव्हा प्रणयला मिळणाऱ्या आनंदाला पारावार नसायचा. तिच्या एका साध्या हसण्याने त्याच्या दिवसाची सुरुवात व्हायची आणि तो दिवसभर त्याच आनंदात राहायचा. एकदा दोघेही घरी जात असताना अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी एका लहान झाडाखाली आश्रय घेतला. झाड खूप लहान असल्यामुळे त्यांना एकमेकांच्या खूप जवळ उभे राहावे लागले. पावसाचे थेंब झाडाच्या पानांमधून त्यांच्या अंगावर पडत होते. या क्षणी सुरेखाला इतकी जवळ पाहून प्रणयच्या भावनांचा बांध फुटला. पावसाच्या आवाजात त्याने हळूच तिच्या समोर त्याच्या प्रेमाची कबुली दिली. सुरेखा ही यातून त्याच्यावर खूप प्रेम करायची, त्यामुळे तिने लगेच होकार दिला. पावसाच्या साक्षीने त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला. एक दिवस सुरेखा झाडाखाली प्रणयची वाट पाहत होती, पण तो खूप उशीर आला. वाट पाहून ती चिडली होती. त्याला पाहताच तिने रागाने विचारले, "इतका उशिरा का आलास? मी जवळपास घाबरूनच गेले होते." तिचे हे बोलणे ऐकून प्रणय हळुवारपणे हसला आणि म्हणाला, "सुरेखा, मी तुझ्यापासून कधीच दूर गेलो नाही. मी नेहमीच तुझ्या हृदयात राहतो. जर विश्वास बसत नसेल तर तू हृदयाला विचार." त्याचे हे गोड शब्द ऐकून सुरेखाचा सर्व राग क्षणात विरघळला. तिने काही विसरून त्याला मिठी मारली, जणू काही झालेच नाही. पुढील भेटीत ते दोघे पुन्हा त्याच झाडाखाली बसले होते. त्यावेळी सुरेखा झाडाला टेकून बसली होती आणि प्रणय तिच्या मांडीवर डोके ठेवून होता. शांत वातावरणात सुरेखा हळूच म्हणाली, "मला वाटतं आपण लग्न करायला हवं. मला तुझ्यापासून वेगळे व्हायचे नाहीये. तुझ्याशिवाय एक क्षणही 100 वर्षांसारखा वाटतो. तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी मरेन." तिच्या बोलण्यातून येणारी हताशा पाहून प्रणयने लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला शांत करत म्हणाला, "सुरेखा, असं काही बोलू नकोस. लवकरच मी माझ्या कुटुंबाशी बोलेन." त्याने तिला धीर दिला आणि लग्नाचे वचन दिले. प्रणयने आपल्या कुटुंबाशी त्यांच्या लग्नाबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. एका भेटीत त्याचा चेहरा फिकट पडला होता. त्याचे डोळे ओले होते. सुरेखाने विचारले असता तो रडत म्हणाला, "सुरेखा, माझ्या कुटुंबाने आपल्या लग्नाला नकार दिला आहे. त्यांनी माझं लग्न दुसरीकडेच ठरवलं आहे." हे ऐकून सुरेखाचे हृदय तुटले. तिला मोठ्याने रडावेसे वाटले, पण तिने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवले. प्रणय हळूच म्हणाला, "मी तुला कधीच विसरू शकत नाही. प्लीज मला माफ कर." हे बोलून दोघेही रडत आपापल्या घरी परतले. प्रणयच्या लग्नाचा दिवस आला. त्याला खात्री होती की सुरेखा त्याच्या लग्नात नक्कीच येईल, पण ती आली नाही. मात्र त्याला सुरेखाकडून एक भेट मिळाली. प्रणयने ती भेट उघडली आणि आत पाहताच तो बेशुद्ध पडला. त्या भेटवस्तूच्या पॅकमध्ये सुरेखाचे रक्ताने माखलेले हृदय आणि एक पत्र होते, ज्यात लिहिले होते, "कधी आपण चुकीचे असतो, कधी आपला जोडीदार चुकीचा असतो, कधी परिस्थिती चुकीची असते आणि कधी आपले प्रियजन आपल्याला साथ देत नाहीत. पण प्रेम चुकीचे असू शकते का?" नाही मित्रांनो, प्रेम करा, पण कोणाच्याही भावनांशी खेळू नका. हे वाचून प्रणयच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या टोकाच्या निर्णयाने त्याला मोठा धक्का बसला. ही कथा आपणास आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.